आणि गोलंदाजी केलेली आहे ती प्रशांत पाटील यांनी आपल्या संघासाठी एक यश पण प्राप्त करून दिलेलं आहे। आणि आता वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन प्रताप घोडके सर, डॉक्टर प्रताप घोडके। आणि स्ट्राईकवर आहेत ते बीर बहादूर, कारण आल्या आल्या एक धावेने खातं उघडलं होतं। एक धावेने धावसंख्या 6। चला थोडीशी घाई करायची आहे, कारण यानंतर आपल्याला अंतिम फेरीचा सामना खेळवायचा आहे। चांगला चेंडू, गुड लेंथवर टाकलेला चेंडू, उंच टोलवण्याचा प्रयत्न, पण नीटसा काय बॅटीवर आलेला नाही चेंडू। चेंडू जातो चेहऱ्यावर लागून। बघा खेळाडूवृत्ती किती चांगली आहे। समोरचा संघ येऊन फलंदाजाला विचारतोय, खेळाडू येऊन विचारतायत की बाबा तुला लागलाय का म्हणून। ही जी खिलाडूवृत्ती आहे तीच लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्येमध्ये वर धावसंख्या वाढून होते 7। आणि यावेळेस डॉट बॉल। वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक टाकतायत ते गोलंदाज प्रताप। आतापर्यंत या स्पर्धेत प्रताप यांनी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आपण सातत्याने बघत आहोत। आता पण तेच चालू आहे, पण यावेळेस खराब चेंडू। पॉवर प्ले आहे, त्याचा पूर्ण फायदा उठवला जातोय। चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषेपार चौकार। आणि ह्या 4 धावेने धावसंख्या वाढून होते ती 11। चिराग यांच्या बॅटमधनं आलेला हा चौकार। पंचवीस मिनिटात आपल्याला 8 षटकं पूर्ण करायची आहे, त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। यावेळेस पुन्हा एकदा डाव्या आणि मधल्या एसटीवर असलेला हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता। नीटचा काय बॅटवर येत नाही, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय। एक धावेवर समाधान मानावं लागतं ते चिराग यांना। धावसंख्येमध्ये भर धावसंख्या वाढून होते ती 12। एका चौकारासह 9 या धावसंख्येवर खेळतात ते चिराग, तर 2 चेंडूमध्ये 1 धाव करून खेळतायत ते। यावेळेस मिड ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू बघायचा आहे, हा दुसरा चौकार या ठिकाणी ह्या षटकामध्ये। प्रताप काहीशा मागडे धरत आहेत, म्हणायला हरकत नाही। धावसंख्येमध्ये भर धावसंख्या वाढून होते ती 16। पहिला चिराग यांनी चौकार मारला होता, तर आता त्यांचंच अनुकरण करत बीर बहादूर यांनी हा चौकार मारलेला आहे। आणि आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ करतात। धावसंख्या वाढून होते ती 16। पहिल्या षटकामध्ये प्रशांत पाटील यांनी एक गडी प्राप्त करून 6 धावा दिल्या होत्या, तर आतापर्यंत मध्ये 5 चेंडूमध्ये 10 धावा मोडलेल्या आहेत त्या प्रताप यांनी। निश्चितच पॉवर प्लेचं षटक आहे, हलक्या हाताने खेळून काढलेला आहे। 1 धाव पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर रीतीने दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत। 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 1 गडी बाद 18 धावा। आणि आता ते वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत ते दीपक परदेशी। दीपक परदेशी आणि सामना करतील त्यांचा तो चिराग। सलामीला आलेले फलंदाज 9 वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळतायत।
एक जोरदार अपील होते यष्टीरक्षक शंकर यांच्याकडनं. बघायचं आहे दोन्ही पंचांमध्ये विचार विनिमय केला जात आहे. एक संघ या ठिकाणी झेलबादचा अपील करतोय तर दुसरा संघ अतिरिक्त धावेचा अपील करतोय. बघायचंय दोन्ही पंचांमध्ये विचार विनिमय होत आहे. काय निर्णय होतोय पंचांकडनं. पंच म्हणून कामगिरी पाहतात धनंजय लोखंडे आणि दर्शन थोरात. दोन्ही नाशिक जिल्ह्याचे पंच आहेत. आणि हा खराब चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाढून होते 19. अतिरिक्त धावेने आपलं अतिरिक्त धावेचं खातं उघडलं जातं या ठिकाणी. अतिशय चांगला गोल चेंडू होता. बहुतेक या ठिकाणी फलंदाज सुद्धा सांगत होते की माझ्या बॅटच्या ग्रीपचा आवाज आलेला आहे. आणि दोन्ही पंचांनी विचार विनिमय करून आपला निर्णय दिलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन टोलवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांच्या स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूला चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळते. एक धावेवर समाधान मानावं लागतंय. चिराग यांना एक धावेने धावसंख्येमध्ये वर. धावसंख्या वाढून होते ती 20. एक गडी बाद 20 धावा. यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू होतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी डॉक्टर दीपक यांच्याकडनं. व्हाईट बॉलची मागणी होती या ठिकाणी बीर बहादूर यांच्याकडनं. पंचांनी ती फेटाळून लावलेली आहे. दीपक यांचा पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने ढकललेला आहे. एक धाव काढतायत. एक धाव प्राप्त करतायत. एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाढून होते ती 21. कारण आता जे सामने चालू आहेत हे खूप महत्वाचा सामना. कारण गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी स्पर्धा चालू आहे. यावेळेस पुढ्यात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरच्या दिशेने जातोय. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानायला लागेल. एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाढून होते ती 22. गेले 3 दिवस झालं ही स्पर्धा चालू आहे. आणि ह्या 3 दिवसाची मेहनत आहे. उपांत्य फेरीचा सामना चालू आहे. कारण ह्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचेल. आणि जो पराभूत होईल त्याला परतीचं तिकीट घ्यावं लागणार आहे. दीपक यांचा पुढील चेंडू. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू बघायचा. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत्या. बीर बहादूर यांच्या बॅटमध्ये आल्या तर 2 धावा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती 24. एक गडी बाद 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 12 धावा आल्या होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. षटक अजून प्रगतीपथावर. यावेळेस पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. शॉट मारण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न. यश काही येत नाही. एकच धावावर समाधान मानावं लागतं. आणि या धावसंख्या झालेली आहे ती 25. या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 7. पहिलं षटक टाकलं होतं प्रशांत पाटील यांनी. आपल्या पहिल्या षटकात 6 धावा देऊन 1 गडी मिळवला होता. तर प्रताप यांचं काहीसं षटक महागडं पडलं होतं. 12 धावा गेल्या होत्या त्यांच्या पहिल्या षटकामध्ये. तर दीपक यांनी 7 धावा दिलेल्या आहेत आपल्या षटकामध्ये. चला विचार विनिमय करा पण थोडीशी घाई पण करा. कारण आपल्याला ह्यानंतर फायनल अंतिम फेरीचा सामना खेळवायचा आहे. वेळेचं बंधन असणार आहे आपल्याला. कारण या ठिकाणी ह्या मैदानावर 5:30च्या आसपास अंधार पडून जातो. मग दुसऱ्या इनिंगला फलंदाजी करताना खूप त्रास होऊ शकतो. तर सामना जर आपल्याला कमी षटकांचा करायचा नसेल तर थोडीशी घाई करून सामना संपवून घ्या. थोडंसं सहकार्य करायचं आयोजकांना आपण. कारण एकमेकाला आपण सहकार्य केलं तरच स्पर्धा यशस्वीपणे पार पडू शकते. यष्टीरक्षक शंकर आणि गोलंदाज सतीश
यांच्यामध्ये थोडासा विचार विनिमय आणि गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सतीश हे गोलंदाजी करणार होते, परंतु पुन्हा यष्टिरक्षकांसाठी बरोबर काहीतरी बोलणं झालं, विचार विनिमय झाला आणि षटक टाकण्यासाठी येत आहेत ते योगेश कोठारी. वैयक्तिक पहिलं संघातर्फे चौथं षटक घेऊन येत आहे ते योगेश कोठारी. 2 नंबरची जर्सी घातलेली आहे त्यांनी आणि त्यांचा सामना करतील ते 10 नंबरची जर्सी घातलेले बीर बहादूर. 11 या धावसंख्येवर योगदान देत आहेत ते बीर बहादूर. दोन्ही फलंदाज 11-11 या धावसंख्येवर खेळत आहेत. शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ढकललेला, एकदा पूर्ण केलेला, हलक्या हाताने ढकल होता, गोलंदाज जाऊन चेंडू अडवेपर्यंत 2 धावा चोरट्या प्राप्त केलेल्या आहेत ते बीर बहादूर आणि चिराग यांनी. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या वाढून होते ती 27. 3.1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 27. यावेळेस उजव्या अष्टीवर असलेला अकूट टप्प्याचा हा चेंडू पॉइंट डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण करतात, पुन्हा एकदा 2 धावेवर समाधान मानावं लागतंय ते चिराग व बीर बहादूर यांना. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या वाढून होती ती 29. मैदानावर पंचवटी संघाचे अमोल पवार सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. पहिल्या दिवशी अतिशय सुंदर गोलंदाजी व फलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केली होती आणि आता हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त करतायत ते बीर बहादूर. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या वाढून होते 31. 31 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते आणि बाहेरनं बघा एटीएम पालघर संघाचे संघनायक आपल्या संघाचा हौसला कशा पद्धतीने वाढवत आहेत. बाहेरनं ओरडून त्यांना सांगतायत की बरोबर चालू आहे. हा निश्चितच हीच पद्धत पाहिजे, कारण 4 षटकं झालेली आहेत, अजूनही 4 षटकं बाकी आहेत. यानंतर 4थं षटक चालू आहे. 4थ्या ह्या षटकानंतर अजूनही पुढे 4 षटकं होणार आहेत आणि हा 4था चेंडू ह्या निर्धाव येतोय. पहिल्या 3 चेंडूवर 2-2-2 अशा 6 धावा मोजल्या होत्या. 4था चेंडू निर्धाव परत आहेत काहीशे. पहिले 3 चेंडू सुद्धा चांगलेच होते, परंतु हलक्या हाताने गॅप मध्ये खेळून बीर बहादूर यांनी ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे 2-2 धावा त्यांनी पळून काढलेल्या आहेत चिराग आणि बीर बहादूर यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या अष्टीवर असलेला हा चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता, पूर्ण फायदा होतो आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमा रेषेपार चौकार आणि या चौकारासह धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या वाढून होते ती 35. 1 गडी बाद, 35 धावा. आणि मैदान क्रमांक 1 वर जो उपांत्य फेरीचा सामना चालू आहे, या सामन्यामध्ये ठाणे वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशन या संघाला जिंकण्यासाठी एका षटकात 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेत आहे, बघायचं या ठिकाणी आणि आता गडी बाद झालेले तर 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असणार आहे ती वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशनला. आणि थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या बाहेर असलेला शॉट चेंडू पॉइंटच्या डोक्यावर टोलावून दिलेला आहे. सीमारेषेचा चेंडू जातोय सीमारेषेपार चौकार आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या वाढून होती ती 39 धावा. प्रति षटक सरासरी 10च्या आसपास असलेली ही धावगती 9.75च्या सरासरीने 39 धावा केलेल्या आहेत. जमवलेल्या आहेत त्या चिराग व
बीर बहादूर यांनी. आणि मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे या सामन्यामध्ये 4 चेंडूमध्ये 16 धावांचं लक्ष आता आहे ते वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशनच्या समोर. चला दोन्ही संघांना विनंती असेल घाई करा कारण यानंतरही आपल्याला अजून अंतिम सामना खेळवायचा आहे आणि तो जर पूर्ण 8 षटकांचा आपल्याला खेळायचा असेल तर आपल्याला इथे घाई करावी लागेल कारण एक उपांत्य फेरीचा सामना संपण्याच्या मार्गावर आहे आणि अजून आपल्या सामन्याला अजून 75% सामना आपला बाकी आहे. आणि ठाणे संघाला जिंकण्यासाठी पाहिजे ते 3 चेंडूमध्ये 16 धावा. आणि वैयक्तिक पहिलं संघातर्फे 5वे षटक घेऊन येत आहेत ते फिरोज आणि या ठिकाणी दीपक सर डॉक्टर दीपक बाहेर आलेत आणि 5 नंबरचे खेळाडू जगदीश भराडिया मैदानात गेलेले आहेत. दीपक यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि फिरोज क्षेत्ररक्षणात बदल लावताना आणि या ठिकाणी वैभव नायकोडी सीमारेषेवरनं गोलंदाजाला काही मार्गदर्शन करतायत. चांगला चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि हे धावबाद. शंकर यांनी अतिशय सुंदर यष्टिरक्षण या ठिकाणी आणि आता नवीन फलंदाज येत आहेत ते पालघर संघाकडनं सागर गवळी. आणि आता आले ते सागर गवळी 4 नंबरचा खेळाडू. फिरोज यांचा पुढील चेंडू सामना करतील ते नवीन फलंदाज सागर. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू आणि झेलबाद होऊन तंबूत परत आहेत ते सागर गवळी. कॉट बिहाइंड शंकर सर. सुंदर असं क्षेत्ररक्षण शंकर सरांकडनं आणि तिसरा धक्का बसतोय तो एटीएम पालघर संघाला. आणि आता नवीन फलंदाज येत आहे ते 3 नंबरचा खेळाडू हा दीपक निक्कम. पण चांगली एक भागीदारी आपल्याला बघायला मिळत होती या ठिकाणी. दीपक निकम फिरोज यांचा सामना करतील पहिल्यांदाच आणि गेल्या मिडऑफच्या दिशेने चेंडू टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि
अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मिळालं बघायला मिळत आहे आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाढून होते ती 41. यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एक निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर सरळ सरळ बॅटने खेळून 2 धावा प्राप्त केल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर थोडासा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू आलेला या ठिकाणी. यश काय आलेलं नाही प्रयत्नानं. यावेळेस डाव्या हाताला खेळण्याचा, लेग दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडूची कडा घेऊन चेंडू जाते पॉईंटच्या दिशेने. 1 धाव. 1 धावेने समाधान मानावं लागतंय. ते दीपक निकम यांना 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाढून होते ती 42. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 गडी बाद 42 धावा. आणि आता सामना करतील ते बीर बहादूर. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे त्या ठिकाणी आणि कोणतीही चूक नाही. जगदीश यांच्याकडनं कोणतीही चूक नाही. जगदीश यांनी झेल घेतलेला आहे. बीर बहादूर यांच्या स्वरूपामध्ये 4था झटका बसतोय तो एटीएम पालघर संघाला. आणि आता बीर बहादूर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत गुड्डू शेख. पहिल्या षटकामध्ये एक झटका लागला होता. त्याच्यानंतर बीर बहादूर आणि चिराग यांनी काहीशी सुंदर अशी साचेबद्ध फलंदाजी करून धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात केली होती. परंतु फिरोज यांनी आपल्या येताच आपल्या ह्या षटकामध्ये चांगले झटके दिले. ते धावसंख्या झालेली होती 42 धावा 5 षटकाच्या अखेरीस. आणि आता गोलंदाजीसाठी आले ते सतीश. आणि सतीश सामना करतील ते. पहिला शॉर्ट चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जाते चेंडू आणि हातात असलेला हा झेल सुटतोय. 9. तिघांनी हा झेल सोडलेला आहे. बघायचं आहे किती झेल स्वस्त पडतोय की महाग पडतोय. कारण दीपक निकम यांना जीवदान मिळत आहे. नाव चांगलं, खेळ चांगला आहे दीपक यांचा. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला. 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्याच ठिकाणावरनं जवळजवळ 4 ते 5 वेळा 2-2 धावा प्राप्त केलेल्या आहेत त्या संघाने. एटीएम पालघर संघाने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाढून होते ती 45. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. अतिशय सुंदर साचेबद्ध अशी गोलंदाजी चालू आहे. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलंय. यावेळेस उंच हवेत असलेला चेंडू बघायचा. या ठिकाणी योगेश आहेत. त्या ठिकाणी योगेश कोठारी आणि पुन्हा एक जीवदान मिळत आहे. ते गुड्डू शेख यांना. पहिलं जीवदान मिळालं होतं ते दीपक निकम यांना आणि आता जीवदान मिळते ते गुड्डू शेख यांना. दोन्ही फलंदाजांना 1-1 जीवदान मिळालंय. गुड्डू 0 या धावसंख्येवर असताना जीवदान मिळालंय तर दीपक यांना 3 या धावसंख्येवर असताना जीवदान मिळालेलं आहे. बघायचंय दोन्ही फलंदाज जीवदानाचा फायदा उठवत आहेत. किती फायदा उठवत आहेत. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. दोन्ही पंचांमध्ये थोडेसा विचार विनिमय.
आणि यावेळी चांगला चेंडू गुड्डू याने स्क्वेअर कटच्या पद्धतीने पॉइंटच्या सुंदर असा टोलवलेला दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून टोलवलेला हा चेंडू नंतर 2 धावा मिळतात. गुड्डू यांना धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या वाढून होते ती 49. बघा झेल जर घेतला असता तर ह्या 2 धावा निश्चित वाचल्या असत्या म्हणायला हरकत नाही. झेल नंतर किती नुकसानदायक ठरतायत हे दोन्ही खेळाडू ते बघायचे. आता पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू सरळ गोलंदाजाच्या दिशेने बॅक टू द बॉलर मारलेला हा फटका, परंतु भिंत उभी आहे या ठिकाणी. वैभव माफ करा या ठिकाणी क्षेत्ररक्षक बदललेला आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. यावेळेस खराब चेंडू सरळ टाकलेला चेंडू आणि मिडॉनच्या वरनं टोलवलेला आहे चेंडू सीमारेषे पार. षटकार आणि हा सामन्यातला पहिला षटकार. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या वाढून होते ती 56. अब तक 56. 4 गडी बाद 56 धावा. चांगलं षटक टाकलं होतं आतापर्यंत पण शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे आणि आपल्या गोलंदाजीचा ताळमेळ त्याने बिघडवून घेतलेला आहे. सांख्यिकी बिघडवून टाकलेली आणि तब्बल 14 धावा मोजल्या आहेत त्या सतीश यांनी. 56 धावा झालेल्या आहेत 6 षटकांच्या अखेरीस. 7वं षटक घेऊन येतात वैयक्तिक. दुसरं संघातर्फे 7वं षटक घेऊन येत आहेत ते फिरोज. फिरोज यांचा चेंडू सामना करतायत ते. बहुतेक चेंडू भले डाव्या बाजूने गेलाय पण तो यष्ट्यांच्या वरनं जातोय चेंडू त्याच्यामुळे निर्धाव ठरतोय हा चेंडू. गुड्डू आहेत ते. काहीशे नाराज दिसतात खेळाडू. निश्चितच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. साहजिक आहे उपांत्य फेरीचा सामना आहे. चुरसी असणारच. पुन्हा डाव्या अष्टीवर असलेला चेंडू आणि कच्च्या क्षेत्ररक्षण होत आहे या ठिकाणी आणि त्याचा पूर्ण फायदा उठत बघायचा. चेंडू सीमारेषेच्या जातोय. 2 धावा पूर्ण केल्यात आणि 3री धाव सुद्धा पूर्ण होते. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा मोजाव्या लागल्या. 2 धावा एक्स्ट्रा द्यायला लागलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या चुक्या ज्या आहेत ह्या आपल्याला काहीशा महागात पडू शकतात कारण दोन्ही फलंदाजांना आपण पहिलेच एक जीवदान दिलेलं आहे आणि आता जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा म्हणजे जवळजवळ तब्बल 4 धावा आपण या ठिकाणी आपल्या वाढलेल्या धावसंख्या वाढून झालेली आहे ती 59. यावेळेस बघायचं वैभव नायकवडी एक भिंत. मगाशी मी हा शब्द वापरला होता आणि खरंच वैभव नायकवडी ही अहिल्यानगरची क्षेत्ररक्षणातली भिंत आहे म्हणायला हरकत नाही. चेंडू त्यांच्या इथे गेला की चेंडू काही सुटत नाही. झेल काही सुटत नाही आणि दीपक निकम बाद होत आहेत. आपल्याला जे जीवदान मिळालं होतं त्याचा फायदा काय ते उठवू शकलेले नाहीत जास्त. जीवदानानंतर त्यांनी एकच षटकार उत्तुंग असा टोलेजंग षटकार मारला होता आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते रोहित पाटील. आणि 5वा धक्का बसला तो
दीपक निकम यांच्या स्वरूपात आणि रोहित यांनी आलेला उंच डोलवलेला चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू जात आहे. चेंडू जातोय तर सीमारेषे पार चौकार आणि या 4 धावेने आपलं खातं उघडलं आहे. तर संघाची धावसंख्या वाढवत आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये भर, संघाची धावसंख्या वाढून होते ती 63. यावेळेस पूर्ण स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरं धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होते. 3 धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या वाढून होते ती 66. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू टोललेला, एक धाव पूर्ण केलेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघायचा या ठिकाणी आणि थोडस दोन्ही खेळाडूंमध्ये गफलत होते आणि गुड्डू शेख आत्महत्या करून तंबूत परतत आहेत. सुसाइड रनआउट धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत आणि 67 या धावसंख्येवर 6वा गडी बाद होतोय. आणि आता नवीन फलंदाज येत आहेत ते आता नवीन फलंदाज आलेले आहेत. एटीएम पालघर संघाकडनं रोहित केणी आणि आता गोलंदाजीचा भार सांभाळतील ते ज्यांनी पहिले षटक टाकलं होतं ते प्रशांत पाटील. 6 धावा देऊन 1 गडी बाद केला होता त्यांनी. खराब चेंडू उजव्या शीच्या बराचसा बाहेर वेल लेफ्ट केलेला आहे कारण बघितलं फलंदाजाने चेंडू अतिरिक्त धावेने आपल्याला धावसंख्येत भर होणार आहे. 68 अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वर धावसंख्या वाढून होते ती 68. चेंडू जातो सीमारेषे पार षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या वाढून होते ती 74. दोन धावा 76. आणि थोडस एक चांगल्या सुरुवातीनंतर अहिल्यानगर संघ थोडासा सुस्तावल्यासारखा मला या ठिकाणी बघायला मिळतोय. आधी छोट्या छोट्या चुका करताना दिसतोय. यावेळेस खोलवर टाकलेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघायचंय दुसरी धाव घेत असताना धावचीत होतोय तो रोहित केणी. आणि आता येत आहेत ते 1 नंबरचे त्यामध्ये संघनायक आहेत रोहित केणी आउट झालेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते
नवनाथ नवनाथ सोनकाळे आलेले आहेत. यावेळेस चांगली गोलंदाजी उजव्या शीचा बाहेर असलेला चेंडू स्क्वेअर गेट करण्याचा प्रयत्न होता. यश काही येत नाही. चेंडू स्थिरतोय यष्टीरक्षक शंकर यांच्या हातामध्ये. आणि यावेळेस मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पूर्ण केलेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फेक होती वैभव नाईकडू यांच्याकडनं. यावेळेस यष्टीरक्षक शंकर यांच्याकडनं चूक होते. काहीसे नाराज आहेत वैभव सर, परंतु क्रिकेट आहे थोडीशी वर खाली होणार. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. तितकीच चांगली फेक केली होती. जर शंकर सरांनी जर कोणती चूक केली नसती तर निश्चितच या ठिकाणी रोहित पाटील हे धावचित झाले असते. धावसंख्या झालेली आहे ती 79 धावा. बघायचंय शेवटचा चेंडू आहे. किती धावांचं लक्ष ठेवतोय एटीएम पालघर अहिल्यानगर समोर. आणि बाद धावचित झालेले आहेत या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवर रोहित पाटील आणि 80 धावांचं लक्ष असेल ते अहिल्यानगर संघाला. एकोणऐंशी ह्या धावसंख्येवर 8 षटकानंतर 79 धावसंख्येवर धावसंख्या थांबवलेली आहे ती एटीएम पालघर संघाची. आणि 80 धावांचं लक्ष घेऊन आता अहिल्यानगर संघ मैदानात उतरेल. उपउपांत्य फेरीमध्ये त्यांनी तब्बल 99 धावांचं लक्ष पार केलं होतं. त्याच्यानंतर आता ह्या उपांत्य फेरीमध्ये 80 धावांचं लक्ष घेऊन तो संघ मैदानात उतरेल. आणि यापुढील समालोचन आमचे ऑलराऊंडर हिंदी इंग्लिश मराठी मध्ये समालोचन करणारे आनंद सर आपल्या समोर समालोचन करतील.
धन्यवाद संदीप पाटिल सर। और चेस की शुरुआत अमृत स्ट्राइक एंड पे, जब भी बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक पे दिखाई देते हैं और उनकी टोपी थोड़ी सी क्रॉस एंड पे रहती है सर पे, तो पता चलता है कि अमृत आए हैं बैटिंग के लिए। दोनों ही मैचेस में बहुत ही बढ़िया ढंग से परफॉर्मेंस किया है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की अमृत ने, और पिछले मुकाबले में क्या बेहतरीन बल्लेबाजी की थी। 69 रन की जरूरत है, 89 रनों की जरूरत थी और 100 रनों की जरूरत थी, जबकि 8 गेंद रखकर वो मुकाबला जीता था। लेकिन फिलहाल इस मुकाबले में लक्ष्य है 80 रनों का। तो किस तरह से अंजाम देते हैं इस लक्ष्य को? 10 रन प्रति ओवर के हिसाब से यहां पे रन बनाने हैं। पहली गेंद पे 1 रन आया, दूसरी गेंद का सामना करेंगे अजीत। गेंदबाजी की कमान जावेद के हाथों में। क्षेत्र रक्षण में थोड़ी सी तब्दीली, दाएं हाथ के बल्लेबाज अजीत स्ट्राइक एंड पे। ऑप्शन से थोड़ी बाहर ये गेंद, थोड़ी सी ज्यादा ही बाहर। व्हाइट बॉल का इशारा देते हुए अंपायर। इसे एक अतिरिक्त रन से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 2 रनों पे। तेज तरार गेंद थी, बढ़िया राउंड ऑफ एक्शन। ऑप्शन से थोड़ी बाहर, मात्र 1 अतिरिक्त रन। इस मर्तबा हवाई फायर करने के चक्कर में बाहरी किनारा गेंद गई बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। 1 रन दौड़कर मुकम्मल किया अपना। इस 1 रन से अजीत अपना खाता खोलते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 3 रनों पे। Gonna be a heck of a match this as well. This is the semi-final. In the quarter-final, they chased down 100 runs in just 6.3 overs. Will be some pressure out there in the semis. Nicely bowled right in the block hole. Nicely defended, showing some football skills. But really nice stuff from the wicket keeper as well, backing up that throw. Dot delivery coming up. 3 गेंदों में 3 रन। 3 गेंदें अभी भी आनी शेष। काफी एनर्जेटिक लगते हुए सभी क्षेत्र रक्षक। बढ़िया नफीतुली गेंदबाजी अब तक की है जावेद ने, रोके रखा है बल्लेबाजों को। अमृत विस्फोटक बल्लेबाज। इस मर्तबा हवाई फायर, गेंद रडार में थी, काउ कॉर्नर में जाती हुई और बढ़िया क्षेत्र रक्षण के चलते, लेकिन फिर भी गेंद निकल गई 4 रनों के लिए। इन 4 रनों के बदले स्कोर में इजाफा, स्कोर बढ़कर जाता हुआ 7 रनों पे। 7 ऑन द बोर्ड, 2 डिलीवरीज स्टिल टू गो। अमृत अपने आक्रामक रूप में नजर आते हुए, हर एक पारी उनकी काफी आक्रामक रही है। नफीतुली गेंदबाजी की अब तक जावेद ने। अगली गेंद जावेद की। इस मर्तबा दोबारा हवाई यात्रा में खेलते हुए, लेकिन इस मर्तबा विकेट का पतन। बड़ा झटका लगता हुआ बेहतरीन कैच लपका। डीप स्क्वायर लेग क्षेत्र में क्षेत्र रक्षक तैनात थे। अमृत रवाना होना पड़ेगा इस मर्तबा पेविलियन। बहुत ही बढ़िया कैच लपका रोहित के लिए, वो क्षेत्र रक्षक थे। आउटस्टैंडिंग, बहुत ही बढ़िया कामगिरी की है इस पूरे श्रृंखला में अमृत ने अपने टीम के लिए। लेकिन सेमी का मुकाबला, जो कि प्रेशर का मुकाबला है, वर्चस्व उसका सबसे बड़ा है। फिलहाल सस्ते में रवाना होते हुए पेविलियन, लेकिन तालियों से स्वागत करते हुए उनका खेमा, क्योंकि इस पूरे श्रृंखला में बहुत ही बेहतरीन अंदाज से बल्लेबाजी की है।
उनकी जगह भरने जा रहे हैं नए बल्लेबाज और एक ताबड़तोड़ बल्लेबाज वैभव। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी इन्होंने भी की थी पिछले मुकाबले में। एक बढ़िया बैटिंग लाइनअप है, लेकिन एक बढ़िया गेंदबाजी लाइनअप भी है एटीएम पालघर टीम के पास। क्या ये 80 रन डिफेंड करने में सक्षम होंगी? अगली गेंद इसी के बीच, पहले ओवर की आखिरी गेंद, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पटकी हुई है गेंद, पुल करना चाहते थे, बराबर से बल्ले पे आई नहीं है गेंद। एक रन दौड़कर मुकम्मल किया, दूसरे रन के लिए निकलते हुए थ्रो आता हुआ नॉन स्ट्राइकर एंड पे, लेकिन थोड़ा सा बाहर थ्रो विकेटों से और आसानी के साथ पहुंच गए नॉन स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज। पहले ओवर की हुई है समाप्ति, स्कोर जा पहुंचा है 9 रनों पे, यानी कि अगले 42 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 71 रन। लगभग 10.10 की औसत से यहां पे रन बनाने हैं अगर यह मुकाबला जीतना है और फिनाले में प्रवेश करना है। आज तीसरा और अंतिम दिन का खेल है, सेकेंड सेमीफाइनल चलता हुआ ग्राउंड नंबर 2 पे, जबकि फिनाले में अपनी जगह पक्की कर चुके हैं माउली क्रिकेट क्लब। पहले ही अपनी जगह पक्की कर चुकी है इस सीजन के, यानी कि डॉक्टर प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1 के फाइनलिस्ट बन चुके हैं माउली क्रिकेट क्लब। देखते हैं ये सेमीफाइनल का मुकाबला कौन जीतती है और भिड़ेगी उनसे चैंपियंस की ट्रॉफी के लिए। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं वीर बहादुर, कदमों का इस्तेमाल किया, बढ़िया ढंग से खेल दिया, लॉन्ग ऑफ के क्षेत्र को चीरती हुई तेजी के रफ्तार से निकल गई 4 रनों के लिए। इस 4 रनों की बदौलत स्कोर जा पहुंचा है 13 रनों पे, 13 ऑन द बोर्ड। अजीत पवार स्ट्राइक एंड पे जीतने के लिए और 67 रनों की जरूरत 41 गेंदों में, 67 टू विन और 41 डिलीवरीज। Not going to be easy. They have a very good bowling lineup. अगली गेंद सामना करते हुए अजीत पवार, इस मर्तबा भारी किनारा, गेंद जा रही है थर्डमैन के क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण, वहां पे एक ही रन से संतुष्टि जताई। स्कोर जा पहुंचा है 14 रनों पे। बढ़िया शुरुआत ये बल्लेबाजी करने वाली टीम को, जबकि 80 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए एक विकेट जरूर गया, महत्वपूर्ण विकेट अमृत का, लेकिन फिलहाल एक बढ़िया साझेदारी पनपते हुए वैभव स्ट्राइक एंड पे आते हुए इस बार जड़ में डाली गई थी गेंद, अपील हुई है लेकिन काफी फुलर लेंथ की गेंद थी, नकारा उस अपील को। जी बिल्कुल, यॉर्क लेंथ ये गेंद थी, सीधा टप्पा खाकर निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। बहुत ही बढ़िया अंपायरिंग यहां पे दोनों ही अंपायर्स दर्शाते हुए, हर एक गेंद पे नजर है उनकी। बहुत चतुराई से विकेट कीपर ने बेहतरीन अपील की थी, लेकिन नकारा उस अपील को। सही निर्णय। 3 गेंदें हो चुकी, अभी भी 3 गेंदें आनी शेष। यहां पे दोबारा फुलर लेंथ की गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड में कोई संपर्क नहीं बल्ले से, लगातार दूसरी डॉट गेंद। वीर बहादुर बहुत ही बढ़िया सटीक ऑलराउंडर के तौर पे उभरे हैं इस पूरे श्रृंखला में, भले ही बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो या क्षेत्र रक्षण हो, अपने नाम का लोहा बनवाया है उन्होंने। 2 गेंदें अभी भी आनी शेष, स्कोर जा पहुंचा है 14 रनों पे। अगली गेंद दोबारा, इस बार विकेट, बड़ा झटका लगता हुआ, क्योंकि वैभव जैसे बल्लेबाज मात्र 2 रन बनाकर पेविलियन लौटे। रोहित केनी नॉन स्ट्राइक एंड पे और नए बल्लेबाज जाते हुए
पहला कैच लपका रोहित केनी ने और दूसरा कैच लपका इस मर्तबा मिड ऑन पे रोहित पाटिल ने। तो बढ़िया क्षेत्र रक्षण जारी है यहाँ पे। 80 रन डिफेंड करने की जो कोशिश है उसमें भरपूर साथ देते हुए उनके क्षेत्र रक्षक गेंदबाजों का। नए बल्लेबाज अब मैदान में आए हैं। फिरोज शेख, क्या बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में। एक ही ओवर में 3 छक्के जड़कर अपने टीम को विजय के दरवाजे पे खड़ा किया था। लेकिन फिरोज को इस मर्तबा थोड़ी संयम भरी पारी खेलनी होगी। रन बने हैं अब तक 14, 2 विकेट गिर चुके हैं। फुल टॉस ये बहुत ही बढ़िया ढंग से जस्ट पुश कर दिया है। कवर्स के क्षेत्र में कोई जोखिम नहीं उठाया रन लेने का। दूसरे ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 14 रन, जबकि आस्किंग रेट है 10 की। अब 7 रन प्रति ओवर के हिसाब से यहां पे बल्लेबाजी करते हुए स्कोर जा पहुंचा है 15 रनों पे। जीतने के लिए अब 36 गेंदों में 65 रनों की जरूरत, यानी कि लगभग 11 की औसत से यहां पे रन बनाने हैं अगर यह मुकाबला जीतना है और फिनाले में प्रवेश करना है अहिल्यानगर वॉरियर्स को। पिछले मुकाबले में 100 रन चेस किए थे मात्र 6.3 ओवर में, लेकिन टेंशन जो होता है ना सेमीज का, जो नॉकआउट एनकाउंटर का जो टेंशन होता है ना, जरूर वो ज्यादा होता है। तो एक स्कोर है यहां पे फिलहाल एटीएम पालगढ़ टीम के पास 80 रन है उनके गेंदबाजों के पास डिफेंड करने के लिए। फिलहाल गेंदबाजी की कमान संभालने आए हैं रोहित केनी। बल्लेबाजी करते हुए सेल्फलेस क्रिकेट खेल रहे थे। वो 2-2 रन दौड़ रहे थे और जब पहला कैच आया, बहुत ही शानदार कैच पकड़ा। अब गेंदबाजी से अपना जौहर दिखाने आए हैं। देखते हैं इस क्षेत्र में भी कमाल कर पाते हैं या नहीं। उनकी टीम को उनकी जरूरत है, जबकि बल्लेबाजी करने वाली टीम यानी कि अहिल्यानगर वॉरियर्स की टीम को एक साझेदारी की जरूरत। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज अजीत पवार। अगली गेंद रोहित केनी की। थोड़ी सी पटकी हुई गेंद ऑप्शन से बाहर, बढ़िया ढंग से इसको कट कर दिया। एक्स्ट्रा कवर में क्षेत्र रक्षक वहां पे मौजूद, बढ़िया ढंग से क्षेत्र रक्षण किया और एक ही रन से संतुष्टि जताई बल्लेबाजों ने। जोखिम उठाने के लिए तैयार नहीं है। यहां पे कम से कम 15 से 20 रन की साझेदारी होनी बहुत ही जरूरत है बिना विकेट गवाए। स्कोर जा पहुंचा है इस एक रन से 15 रनों पे। फिरोज आते हुए स्ट्राइक एंड पे। अगली गेंद रोहित केनी की। क्षेत्र रक्षण में थोड़ी सी तब्दीली, जबकि बाएं हाथ के बल्लेबाज फिरोज आते हुए स्ट्राइक एंड पे। स्लोअर ये गेंद थी और कैच यहां पे और बढ़िया जज किया। बड़ा झटका, तीसरा बड़ा झटका आता हुआ यहां पे। यही होता है टेंशन नॉकआउट एनकाउंटर का, सेमी का। जैसे कि मैंने कहा पिछले मुकाबले में जो 3 सितारे चमके थे अहिल्यानगर वॉरियर्स के लिए, अमृत, उसके बाद वैभव और उसके बाद फिरोज, तीनों के तीनों सितारे फिलहाल सस्ते में रवाना हो चुके हैं पेविलियन। अब बाकी का काम कारनामा करना पड़ेगा अगले बल्लेबाजों को। $15 on the board for the loss of 3 wickets and been a good over from Rohit Kenny. New batsman coming is Shankar. ये भी दमखम रखते हैं, अच्छे बल्लेबाज है। संयम भरी पारी खेलनी होगी, डीप लेके जाना पड़ेगा। आखिरी के 2-3 ओवर तक ये मुकाबला ले जाना होगा अगर इस मुकाबले में रहना है तो, क्योंकि 3 विकेट गिर चुके हैं। अगली गेंद रोहित की। स्लोअर वन इस मर्तबा जाचा पर का हल्के हाथों से खेल दिया डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। 1 रन दौड़कर मुकम्मल किया अपना खाता खोलते हुए। इस 1 रन से शंकर टीम का स्कोर जा पहुंचा है 16 रनों पे।
अगले 33 गेंदों में 64 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पे आते हुए बल्लेबाज अजीत पवार। पूरा पूरा दारोमदार अब इस मुकाबले का इन दोनों बल्लेबाजों के कंधों पे जरूर होगा। अजीत पवार बढ़िया सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए, अपना समय लेते हुए, उनको पता है 2 बड़े हिट्स अगर आएंगे तो समीकरण आसान होगा। इम्पॉसिबल टास्क नहीं है, सिर्फ संयम रखना, एक पार्टनरशिप जोड़नी है। अगली गेंद इसी बीच, गेंद हवा में, लेकिन लॉन्ग ऑफ के क्षेत्र रक्षकों, आउटस्टैंडिंग कैच। कम से कम 15 से 20 कदमों तक दौड़े और बहुत ही बढ़िया कैच लपका और एक विकेट की प्राप्ति और एक बड़ा झटका यहां पे अहिल्यानगर टीम को। चौथे विकेट का पतन होता हुआ। नए बल्लेबाज आते हुए मैदान में सतीश, एक से एक धुरंधर धराशायी होते हुए यहां पे इस सेमी के मुकाबले में। जबकि मैं बार बार कहता हूं, एक पार्टनरशिप, 15 से 20 रन, 2 ओवर जाने दे, अच्छी गेंदबाजी चल रही है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी फिलहाल रोहित की। 5 गेंदें हो चुकी है इस ओवर में, 2 विकेट चटकाने में कामयाबी हासिल की है और मात्र 3 रन खर्च किए हैं। आखिरी गेंद सतीश सामना करेंगे। स्कोर इस मर्तबा बढ़िया ढंग से टाइमिंग ऐसे नजर आ रही है, लेकिन ग्राउंड के अंदर गेंद, तीसरे विकेट का पतन इस ओवर में। रोहित केरी नाचते हुए, झूमते हुए, क्योंकि उनको पता है कि 3 विकेट उन्होंने लिए और 3 बेहतरीन बहुमूल्य विकेट उनको मिले हैं। ओवर की हुई है समाप्ति। तीसरे ओवर के समाप्ति के बाद अहिल्यानगर वॉरियर्स टीम का स्कोर जा पहुंचा है 17 रन, 4 विकेट के नुकसान के ऊपर, 5 विकेट के नुकसान के ऊपर। It's 5 wickets down at the score of 17 runs. Still require 63 runs to win of 30 deliveries. Lot of silence we can see in the pavilion of Ahilyanagar Warriors. They had done so good up till now, but right now they are in a spot of bother.
I'll request everyone to please start the match, please fast. Finally, we are once again back on starting the match. Next delivery. जावेद खान दोबारा आए हैं गेंदबाजी करने के लिए, अपना व्यक्तिगत दूसरा ओवर लेके आए हैं और टीम का चौथा ओवर। 30 गेंदों में 63 रनों की जरूरत है। अहिल्यानगर वॉरियर्स कोशिश आखिरी गेंद तक करेंगे। सेमीफाइनल का मुकाबला है। अगली गेंद इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, निचला हिस्सा लगा बल्ले का, गेंद गई स्क्वायर लेग के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण दोबारा रोहित द्वारा। एक ही रन से खाते में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 18 रनों पे। दोनों ही बल्लेबाज मैदान में, योगेश और अजीत पवार दोनों ही सक्षम बल्लेबाज है, योगेश कोठारी और अजीत पवार। क्या लेकिन ये आज अपने टीम को मैच जिताने में कामयाबी दिलाएंगे? क्षेत्ररक्षण में थोड़ी सी तब्दीली होते, कोशिश करती रहनी होगी। नॉकआउट मुकाबला है, सेमीफाइनल का मुकाबला, इतना लंबा रास्ता तय किया है, आज कर गुजरना है इनको। क्षेत्ररक्षण में तब्दीली, बाएं हाथ के डैशिंग ऑलराउंडर खिलाड़ी योगेश कोठारी स्ट्राइक एंड पे। अगली गेंद जावेद खान की, पटकी हुई गेंद, कदमों का इस्तेमाल, अपील जरूर हुई है लेकिन जांचा पर का अंपायर का इशारा आना बाकी है। लेट्स वेट फॉर द अंपायर्स कॉल। अभी तक बने हैं 3.1 ओवर में 18, 5 विकेट के नुकसान के ऊपर। अब अगली गेंद का में क्या निर्णय होगा अंपायर का, देखते हैं। देख रहे हैं डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1 बेहतरीन दूसरा सेमीफाइनल का मुकाबला चलता हुआ। एटीएम पालघर बनाम अहिल्यानगर वॉरियर्स। नॉट आउट का निर्णय काफी सही निर्णय, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहां पे करते हुए जावेद खान। थोड़ी सी उछाल ज्यादा थी उस गेंद पे, कट करना चाहते थे लेकिन कोई संपर्क नहीं बल्ले से। योगेश स्ट्राइक एंड पे। अगली गेंद इसी के बीच, इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद, तेज तरार गेंद थी, बैकफुट पे जाके हल्के हाथों से खेल दिया कवर्स के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण, वहां पे एक ही रन से संतुष्टि जताई। स्कोर जा पहुंचा है 19 रनों पे। धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 27 गेंदों में अब 61 रनों की जरूरत। आस्किंग रेट अगर आप पूछो तो 13.56 यानी कि लगभग 14 के रन रेट से रन बनाने हैं, लेकिन कुछ भी पॉसिबल है जब तक अजीत पवार मैदान में डटे हैं। लेकिन अगली गेंद डॉट गेंद, आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, गेंदबाजी उच्चम कोटि की यहां पे करते हुए जावेद खान 1.4 ओवर में दिए हैं मात्र 11 रन और एक महत्वपूर्ण विकेट चटकाया है। अगली गेंद जावेद की, जड़ में डाली गई थी यह गेंद, अंदरूनी किनारा लगा, गेंद गई स्क्वायर लेग के क्षेत्र में, एक दौड़कर मुकम्मल किया। स्कोर जा पहुंचा है 20 रनों पे। 25 गेंदों में अब 60 रनों की जरूरत। अभी भी 5 विकेट गिरे हैं लेकिन कहना मुश्किल है, जिस तरह के बल्लेबाज है दोनों ही बल्लेबाज जो मैदान में है, योगेश कोठारी और अजीत पवार, रनों की तलाश में यहां पे। अगली गेंद इस मर्तबा बढ़िया संपर्क, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग को चीरती हुई 6 रनों के लिए। बढ़िया हिट आता हुआ
योगेश कोठारी के बल्ले से सिक्सर। ओवर की हुई है समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 26 रन। जीतने के लिए अब 24 गेंदों में 54 रनों की जरूरत है। मैच अभी खत्म नहीं हुआ है, अभी भी लड़ते हुए यहां पे जाएंगे या तो आर या तो पार अहिल्यानगर के वॉरियर्स। This is the second semi-final and it is going to be a blockbuster ending to this semi-final. Bir Bahadur, I believe he's coming on to bowl the 5th over, the second over of his individual quota. Bir Bahadur. It's been quite an asset for his side. Won't be easy to hit him out of the ground, but Ajit Pawar is on strike. 54 of 24 deliveries. Goes down the track, Yorks himself. Brilliant bowling this from Bir Bahadur. That's what I said. Brilliant asset he has been for his side. Bowled well, batted brilliantly, fielded outstandingly. Starts the 5th over with a dot delivery. Ajit on strike. Needs to hit big. 54 required. This time right in the block hole. Nicely played down to the short cow corner region. They're going for the second run. Good positive running, good intent shown by both the batsmen. 52 needed of 22 deliveries. 2-3 lusty blows would ease out the equation just a little bit. This is up in the air. There is a cover fielder and that shambles for now for Ajit Pawar. Trying too much, but brilliant bowling this from Bir Bahadur and a nice catch from the fielder at extra cover region. Chirag, a very good catch, well judged catch at the extra cover region by Chirag. 6th wicket down. New batsman going inside, Prashant Patil. 52 of 21. 52 of 21 still possible, but really difficult from here on. Just as this, you can see, the bowlers have been bowling brilliantly, hitting the perfect line and length, and outstanding support given by all the fielders. Prashant Patil on strike. At the non-strike end, Yogesh Kothari batting on 7. Reverse switch hit, played down to the cover region just for a single. Score quickly moves on to 29 for the loss of 6 wickets. 4.4 overs done. Still require 51 to win of 20 deliveries. Does Yogesh Kothari have the firepower left in him to single-handedly turn the mood of this match? Slight change in the fielding position. Just as the left-hander batsman come on strike, you can see one long off being placed, one extra cover. You can see a deep square leg, a deep mid-wicket, and a long on fielder. Yogesh on strike. Goes down the track, played inside out shot, down to the extra cover region. They're going for the second. Throw is coming at the striker end. Very good pickup and throw by Rohit, but just away from the stumps. Nicely collected by the wicket keeper himself. Couple of runs being added. 31 on the board. 49 needed of 19 deliveries. Yesterday we saw 48 runs were required of 18 deliveries and the batting side chased those runs. Would we see that history repeating itself today as well? Last delivery of the 5th over. This time this is up in the air. Long on fielder trying to get it. Oh! Mid-wicket fielder tried his heart out but just couldn't grab that catch at the last moment. Couple of runs taken by the batter.
So at the end of the fifth over, 33 runs on the board. Require 47 to win of 18 deliveries. अठारह गेंदों में 47 रनों की जरूरत। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं गुड्डू शेख, आए हैं गेंदबाजी के लिए। बढ़िया गेंद हल्के हाथों से यहां पे 1 रन के लिए खेल दिया है और स्ट्राइक रोटेट किया है। काफी सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए प्रशांत पाटिल 1 रन दौड़कर मुकम्मल किया। स्ट्राइक रोटेट करते हुए योगेश कोठारी को लाया है स्ट्राइक एंड पे। 5 गेंदों में 11 रन की नाबाद पारी पे बल्लेबाजी करते हुए, जिसमें एक बेहतरीन छक्का शामिल। योगेश कोठारी 46 रनों की जरूरत है 17 गेंदों में। 17 डिलीवरीज लेफ्ट, 46 रन्स टू गेट। Will there be any magical twist in this encounter? Getting their field side ready, getting all the fielders inside the 30-yard circle on the offside. You can see a long off, a deep mid wicket, a long on, a deep mid square leg, and a cow corner fielder. Goes down the track, brilliantly bowled this time, just a little bit wide on the offside. With that 1 extra run, score moves on to 35 for the loss of 6 wickets. 45 to win of 17 deliveries. 15 runs required per over. Goes down the track, Yorks himself. There is an appeal, but I don't know what the appeal is for. Once again, both the umpires will discuss. Very good bowling from Guddu Sheikh. Not out is the call. Yogesh wanted to go down the track and hit it. He went down the track but yorked himself. Dot delivery. 45 to win of 16 deliveries. 3 big hits required per over. Turn that into a full toss. That is out of here. That straight through the long on region for a maximum. Brilliant hit. 17 of 7. 2 big hits included in that. Lone warrior Yogesh Kothari. 39 needed of 15. Still anything possible. 4 wickets in hand. Good to shake. 3 deliveries already in this over. Had cost 8 runs. Goes down to track this time, but the short line delivery. Oh, what a catch! What a catch! One-handed stunner. Went backwards 6 to 7 feet and one-handed stunner.
That should sum up this match. Not happy at all, Yogesh Kotari. He was trying brilliantly, bad, well, but just that cut shot getting the better of him. There was no one backing up outside the 30-yard circle. That was a good idea, but didn't get the timing right on that shot. Good catch once again from Rohit Patil. Should be one of the best for this season at least. New batsman going in. Jagdish. New batsman Jagdish, still some firepower left in the batting lineup. Quite a good success in that previous delivery for Guttu Sheikh. Right in the block hole, nicely bowled once again. There is a cover fielder out there. Just a single opens his account with that single. Require 38 to win of 13 deliveries. Will the lower half click for Ahilyanagar Warriors? 38 required of 13 deliveries. Prashant Patil on strike. He'll have to hit it big. Goes down the track. Oh, what a flick shot. It's going down to the deep square leg region. Is it? Yes, definitely. And that's a boundary. One bounce over the ropes. Brilliantly hit. This time Rohit Kenny makes a meal of it. Should have been caught. Was within the boundary lines. Couldn't judge it well. A boundary nevertheless. Still in the game. Still in the hunt. Ahilyanagar Warriors still in the competition. 12 deliveries and 34 runs to get. गेंदबाजी की कमान संभालने आए हैं रोहित केनी। 12 गेंदों में 34 रनों की जरूरत है। करो या मरो की परिस्थिति। ये दोनों लोअर हाफ के बल्लेबाज, मिडिल क्रमांक के बल्लेबाज जगदीश और प्रशांत बेहतरीन तरीके से साझेदारी निभाते हुए स्ट्राइक एंड पे अब जगदीश। स्लोर वन अगेन, बढ़िया ढंग से फ्लिक कर दिया। गेंद जा रही है डीप स्क्वायर क्षेत्र में। वन बाउंस, बढ़िया क्षेत्र रक्षण, वहां पे एक ही रन से संतुष्टि जताई। 33 रनों की जरूरत 11 गेंदों में। हर एक गेंद पर 3 रन आना अनिवार्य। स्ट्राइक एंड पे होंगे अब प्रशांत पाटिल। पिछले ओवर के आखिरी गेंद पे बेहतरीन फ्लिक शॉट के चलते एक चौका जड़ा था, महत्वपूर्ण चौका जड़ा था अपने टीम के लिए। 11 गेंद और 33 रन। अगली गेंद रोहित की। इस मर्तबा स्विच हिट और गैप के बीच में ऐसा लग रहा था अपने आप को पूरी तरह झोंक दिया। डाइविंग एफर्ट, लेकिन ये थ्रो कलेक्ट नहीं कर पाए विकेट कीपर। दूसरा रन लेने में कामयाब। आसानी के साथ 2 रन किए पूरे। इन 2 रनों की बदौलत स्कोर जा पहुंचा है 49 रनों पे। 10 गेंदों में 31 रनों की जरूरत। लेकिन क्या फील्डिंग एफर्ट, डाइविंग एफर्ट बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र रक्षक करते हुए। आउटस्टैंडिंग। कदमों का इस्तेमाल इस मर्तबा। स्लोर वन, यहां पे धीमी गेंद यहां पे की रोहित ने जांचा कि आगे आकर खेलना चाहेंगे, अपने रडार में लेना चाहेंगे, लेकिन डॉट गेंद यहां पे आती हुई। 9 गेंदों में अब 31 रनों की जरूरत सेमीफाइनल को जीतने और फिनाले में प्रवेश करने के लिए। इस मर्तबा लो फुल टॉस खेल दिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में और बढ़िया कैच लपका। विकेट की हुई है प्राप्ति। 8वां झटका लगता हुआ अहिल्यानगर वॉरियर्स टीम को। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए। बढ़िया कैच लपका लॉन्ग ऑन के क्षेत्र में। सागर इन्होंने नए बल्लेबाज जाते हुए मैदान में।
प्रतीक। नए बल्लेबाज प्रतीक, जबकि थोड़ी सी खस्ता हालत है यहां पे टीम की। 49 रन 8 विकेट के नुकसान के ऊपर 8 गेंदों में अब 31 रनों की जरूरत है। 31 टू गेट ऑफ 8 डिलीवरीज। बढ़िया गेंदबाजी लय में गेंदबाजी करते हुए रोहित केनी। आप देख रहे हैं डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1 प्रेजेंटेड बाय मीनाक्षी गिरी मैम, सेक्रेटरी ऑफ टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र एंड सेक्रेटरी ऑफ टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया। बहुत ही बढ़िया ना, उस से थोड़ी बाहर ये गेंद, 1 रन चुराने की कोशिश, बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहरा और डॉट गेंद यहां पे आती हुई। 7 गेंदों में अब 31 रनों की जरूरत। लक्ष्य काफी दूर और कठिन होता हुआ हर एक डॉट गेंद के बाद यहां पे अहिल्यानगर वॉरियर्स टीम के लिए। स्लो रन इस बार, बढ़िया संपर्क है लेकिन लॉन्ग ऑन के क्षेत्र रक्षक उसके नीचे आते हुए और एक बढ़िया कैच। 9वें विकेट का पतन होता हुआ और एक कैच लपका है सागर। इन्होंने आखिर के ओवर में 6 गेंदों में अब 31 रनों की जरूरत है, जबकि आखिर के बल्लेबाज अहिल्यानगर वॉरियर्स के मैदान में जाते हुए। माउली क्रिकेट क्लब के कप्तान से अनुरोध है, अपनी टीम लिस्ट कृपया आके सबमिट करें फिनाले के मुकाबले के लिए। 6 गेंदों में 31 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज आते हुए मैदान में। नए बल्लेबाज आते हुए मैदान में प्रताप, हालांकि स्ट्राइक एंड पे होंगे बाएं हाथ के बल्लेबाज। कौन है स्ट्राइक वरती? बोलना, क्या कर रहा है तू? बॉलर जगदीश स्ट्राइक एंड पे व्हाइट बॉल के साथ आखिरी ओवर की शुरुआत। 6 गेंदों में अब 30 रनों की जरूरत। और यह बढ़िया हिट, गेंद जा रही है मिड विकेट क्षेत्र को चीरती हुई 6 रनों के लिए। और 4 हिट ऐसे लगा पाएंगे क्या? मैच में जाना अभी भी बाकी है। 5 गेंदों में 24 रनों की जरूरत है। क्रिकेट का यह मुकाबला कुछ भी कहना मुश्किल है। आखिरी रन तक, आखिरी गेंद तक लड़ते रहेंगे। मैंने जैसे कि कहा था, अहिल्यानगर वॉरियर्स के धुरंधर हैं ये। 5 गेंद 24 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज जगदीश। इस समय बढ़िया हिट, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद आती हुई 1 रन। और यहां पे थोड़ी सी हड़बड़ाहट, लेकिन रन लेना नहीं चाहते। अगर रन लेने जाते तो 2 रन आसानी के साथ कर सकते थे पूरे। गेंदबाजी की कमान संभाल लिया है रोहित पाटिल। 4 गेंदों में 23 रनों की जरूरत। 23 टू गेट नाउ। 24 रनों की जरूरत है। इस मरतबा हवाई फायर, बढ़िया हिट, संपर्क बढ़िया है, गेंद निकल गई 6 रनों के लिए। अभी भी जान बाकी है इस मैच में, अभी भी हौसला बाकी है इस बल्लेबाज में। यह दिखाता हुआ बल्लेबाज की इसमें है दम, ये नहीं है किसी से कम। 3 गेंदों में 18 रनों की जरूरत। क्या मुकाबला है ये! ऐसा लग रहा था मानो एक स्थिति में अहिल्यानगर वॉरियर्स काफी रनों से हारेंगे। जो निचले क्रम के बल्लेबाज है, क्या कारनामा कर दिखाया है। 3 गेंदों में 18 रनों की जरूरत। एक और बड़ा हिट और टेंशन और प्रेशर का माहौल आप देखेंगे एटीएम पालघर के खेमे में भी। लेकिन क्या होता है अगली गेंद में देखते हैं। इस मरतबा हवाई फायर, लोगों के क्षेत्र में गेंद निकलती हुई, बैक टू बैक सिक्सेस। 2 गेंदों में 12 रनों की जरूरत। कोशिश करनी होगी, मैंने वही कहा था। और जिस हिसाब से ये बल्लेबाजी कर रहे हैं, वाह क्या कहना इस बल्लेबाज के अंदाज का। जगदीश बैटिंग ब्रिलियंटली। 2 गेंद और 12 रन। क्या मंजिल इन्हें मिलेगी या मंजिल इन्हें चुनेगी? कौन जीतेगा ये मुकाबला और फिनाले में प्रवेश करेगा?
क्योंकि मंजिल उन्हीं को मिलती है दोस्तों जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। कौन भरेगा उड़ान देखते हैं, लेकिन फिलहाल थोड़े से चोटिल नजर आ रहे, थोड़ा समय लेना चाहते हैं क्योंकि उनको पता है रेड हॉट फॉर्म में है फिलहाल बल्लेबाज जगदीश। ज्यादा समय न ले, मैं इतना ही गुजारिश करूंगा। 2 गेंदों का खेल बचा है, 12 रनों की जरूरत है। जगदीश अब आक्रोश में बल्लेबाजी करते हुए अपने टीम को जिताना चाहते हैं, अपना नाम सुनहरे अक्षरों में नामांकित करना चाहते हैं यहां पे डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1 में। अगर ये कारनामा कर पाए तो बनेंगे ये हीरो। कम से कम अगले साल तक इनके नाम का चर्चा, इनके नाम का डंका बजेगा पूरे नासिक गांव में। 2 गेंद और 12 रनों की जरूरत है। अगली गेंद बहुत ही महत्वपूर्ण गेंद है, अगर यह सीमा रेखा पार होगी तो आखिरी गेंद में क्या होगा यह देखना होगा। लेकिन बहुत ही अहम गेंद अब आती हुई, इस मर्तबा राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मर्तबा हवाई फायर, लेकिन ग्राउंड के अंदर ही गेंद और यहां पे डॉट गेंद आई है। बहुत ही बढ़िया गेंद, यहां पे संयम रखा गेंदबाज रोहित ने अपने आप के ऊपर थोड़ी ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद ऑफ साइड में खिलाया और यहां पे अब 1 गेंद और 12 रनों की जरूरत है। लेकिन क्या प्रयास किया है यहां पे जगदीश इन्होंने। आखिरी गेंद इस मुकाबले की तारीफ करनी होगी, लेकिन जगदीश की कोई भी ये मैच जीते, लेकिन जीता तो सिर्फ क्रिकेट है जैसे कि हमने सुना ही है। आखिरी गेंद और आड़े बल्ले से खेला है, लेकिन 1 रन जरूर होगा यहां पे प्राप्त। थोड़े से नाखुश है, लेकिन तालियां होनी चाहिए जगदीश के लिए। आउटस्टैंडिंग बैटिंग परफॉर्मेंस, अपने टीम के लिए अपने आप को झोंक दिया। आखिर के 2 गेंदों तक ये मुकाबला ले गए। आउटस्टैंडिंग, सैल्यूट टू यू, कांग्रेचुलेशंस। लेकिन फिलहाल एटीएम पालघर की टीम, हार्ड लक अहिल्यानगर वॉरियर्स आप बहुत ही बढ़िया खेले हैं, लेकिन मात्र कुछ रनों से दूर रहे विजय से और फिनाले में प्रवेश करने से। यानी कि फिनाले खिलाया जाएगा यहां पे डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1 के फिनलिस्ट मौली क्रिकेट क्लब बनाम एटीएम पालघर की टीम। दोनों ही टीम के कप्तान से अनुरोध है जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए। माउली क्रिकेट क्लब प्लीज कप्तान जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए। फिनाले का टॉस सेक्रेटरी मैडम हमारी मीनाक्षी गिरी मैम, सेक्रेटरी ऑफ टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र और टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया, उनके बीच वो टॉस करती हुई एटीएम पालघर बनाम माउली क्रिकेट क्लब। 4 ओवर का ये मुकाबला, पहला ओवर ही पावर प्ले ओवर होगा और 4 गेंदबाजों का आपको इस्तेमाल करना है। तो मुझे लगता है एटीएम पालघर टीम टॉस जीती है, अपना निर्णय जल्द से जल्द बता दे प्लीज। एटीएम पालघर टीम ने पहले टॉस जीतते हुए बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। माउली क्रिकेट क्लब के कप्तान से अनुरोध है जल्द से जल्द फील्ड की सजावट कर ले।